मुंबईतील अनेक भागात नाले सफाईची कामं पूर्ण नाहीत। मुंबईसह उपनगरातील काही नाल्यांमध्ये अद्यापही गाळ आहे। 31 मे ची डेडलाईन संपल्यानंतर ही काम मात्र अपूर्णच आहे। लोकशाही मराठीकडून नाले सफाईची रिअलिटी चेक ही वेळोवेळी करण्यात येत आहे। महत्त्वाची अपडेट आहे, नाले सफाईचा दावा हा नेत्यांच्या माध्यमातून वारंवार प्रत्येक वर्षी करण्यात येतो, मात्र जसा काही पावसाळा सुरू झाला हे नाले सफाईचे सर्व दावे फोल ठरतात। मुंबईतील अनेक भागात नाले सफाईची कामं अद्याप सुद्धा पूर्ण नाहीत। मुंबईसह उपनगरातील काही नाल्यांमध्ये अद्यापही गाळ आहे। 31 मे ची डेडलाईन तर संपली, मात्र अद्यापही काम अपूर्ण आहेत। लोकशाही मराठीकडून नाले सफाईची रिअलिटी चेक ही वेळोवेळी करण्यात आली। मुंबईतील नाले सफाई अद्याप पूर्ण नाही असं पेडणेकरांनी म्हटलंय। प्रशासन सांगतात 105% काम पूर्ण म्हणतात, महापौर 80%, उपमहापौर 70% काम पूर्ण म्हणतात। नक्की चाललंय तरी काय, असा सवाल आता किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केलाय। भिडे मॅडमच्या प्रशासन सांगताय 105 आम्ही टक्के आम्ही म्हणजे 100%चा खरा आपण पण बाबा हा कुठून नवीन शोध लागलाय। 105 हरकत नाही, 105 तर 105। महापौर मॅडमनी तर वेगळाच शोध लावला, 80%। उपमहापौर सांगतो 70%। काय चाललंय काय, आन्सरेबल कोण? मुंबईत 15-20% नाले सफाई झालेले नाही। ठाकरे सेनेचे आमदार बाळा नर यांनी हा आरोप केला। एकही नाला पूर्णपणे साफ झालेला नाही। मुंबईतील नाले सफाई अपूर्ण असल्याचं वक्तव्य आता बाळा नर यांनी केलंय। पुन्हा एकदा नाले सफाई संदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत। मोठे नाले असतील, छोटे नाले असतील, कुठल्याही प्रकारची नाले सफाई झालेली नाही आणि मला वाटतं 15 मिनिटांमध्ये त्याचं आपल्याला निदर्शन आलं की फक्त 15-20 मिनिटं पाऊस पडला आणि सर्व पाणी भरलं। मला वाटतं कुठल्याही विभागामध्ये गेलं, कुठल्याही विभागामध्ये तर नाले सफाई मला वाटतं 15%, 20% देखील झालेली नाहीये। केवळ नाले सफाई झाल्याचा आवाहनला जातोय आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे। मला वाटतं निश्चितपणे आयुक्त असोत, महापौर असोत, किती जरी त्यांनी वल्गना केल्या तरी गल्ली बोळात जाऊन त्यांनी फिरणं गरजेचं आहे। अजून पावसाला 8 दिवस वेळ आहे। लोकांना जर खरोखर दिलासा द्यायचा असेल तर त्याच्यावर आज देखील ते कारवाई करू शकतात, परंतु यांची मानसिकता नाही आहे। एकही नाला पूर्णपणे साफ झालेला नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।